त्याला आपण ही प्लेनवाली रिंग लावलेली आहे. तिला आपण कपडा गुंडाळून घेतलेला आहे जेणेकरून आपली रिंग तुटायला नको म्हणून. आणि त्याच्यावरती आपण हा प्युअर कॉटनचा कपडा आहे, त्याच्यावरती हा कॉटनचा कपडा. आणि मग जी आपली हुफवाली रिंग आहे त्याच्यावरून ती टाकणार सगळीकडून. आणि या पहिल्या रिंगच्या बाजूनीच आपली दुसरी रिंग आली पाहिजे सेम. आणि मग बाजूने आपण असा कपडा खेचणार. सगळीकडून कपडा खेचून घेणार आणि मग इथून हा असा लॉक करणार पिन. मग आपल्याला लागणार सामान आरीवर्क सुई, ते 423 नंबर गोल्डनचा जरीचा धागा, एक पेन्सिल आणि पट्टी. आपल्याला एवढं लागणार आहे. आपण प्लेन पट्टी घेतली तरी चालेल किंवा अशी सर्कल याची घेतली तरी पण चालेल. आरीवर्क करताना आपल्याला हा जरीचा धागा घेतला आणि या जागी आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची. अशी 3-4 वेळेला एकाच याच्यावर गाठ मारून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण आरीवर्क करू चेन स्टिच करताना धागा आपला डायरेक्ट वर नाही येणार, गाठीचा भाग आपला खाली राहील. आणि हा आपला हात असा दोन्ही बाजूला आपलं बोटारातील अंगलीच्या बाजूच्या बोटावर आपण ही गाठीचा भाग ठेवणार आणि पुढच्या दोन या अंगठ्याच्या पुढच्या 2 बोटांच्यात आपण हा धागा हे करणार आणि हा हात आपला खालून जाणार. पहिल्यांदा आपण लाईन मारून घेऊ. 1 ते 5 अशी लाईन मारून घ्या चेन स्टिचसाठी. लाईन मारल्यानंतर आपण हा हात तुम्ही इकडनं स्टार्ट केला तरी चालेल किंवा इकडनं स्टार्ट केला तरी चालेल. हा हात असा ठेवायचा आणि इकडनं आपण हात वर राहणार आणि जेव्हा आपला हा हात खालून राहणार आणि जेव्हा आपण वर धागा काढणार तेव्हा हा असा काढणार आणि मग गाठीचा भाग आपला खाली राहणार. मग प्रत्येक वेळेला आपण फक्त हे असंच करणार. बघा आपला थ्रेड हा टेबलाच्या खाली राहील. तुम्हाला माझा हात थोडाफार दिसत असेल. आपली ही जी 2 बोटं आहेत ती ही अशी इकडनं खाली ठेवायची. इकडनं आपण सुई खाली टाकणार, धागा वर काढणार. वर काढल्यानंतर रिटर्न आपण तसंच खाली टाकणार. एक वेळ धागा काढून गोल फिरवायचा, वर काढायचा. हा सोडायचा नाही, असं हे करायचं नाही. याला पकडूनच आपल्याला खाली टाकायची. खाली टाकून वर काढायचा. जेव्हा आपण खालून वर काढतो तेव्हा या गोलातूनच आपली सुई वर आली पाहिजे. खाली टाकायचा, एक वेळ धागा खालून सुईला गोल फिरवायचा, थोडी किंचित आपली सुई अशी गोल फिरवत फिरवत वर काढायची. खाली टाकायची, गोल फिरवत वर काढायची. हे मग असं. आणि जेव्हा गाठ मारताना जेव्हा आपण नॉट मारू तेव्हा हा एक धागा आपला वर राहणार आणि रिटर्न त्यातनं जसं आपण यातनं काढलं तसं सेम फक्त जवळूनच याच गोलातून अजून एक स्टिच वर काढायची. हा पहिला गोल, हा दुसरा गोल. मग या दुसऱ्या गोलातून आपला हा पहिला आपण पकडून ठेवणार आणि खालून धागा खेचणार का आपला हा फिक्स बसणार, गाठ बसते. एक पेल परत दाखवतो इथंच. असं काढायचा वर हा पहिला, याच्याच मधीतून आपण दुसरा काढणार. हा पहिला आणि हा आपण आता दुसरा काढला. हा दुसरा काढल्यानंतर हा पहिला होता त्याला फक्त असं पकडायचा. पकडल्यानंतर सोडायचा नाही, खालून धागा हा खेचायचा. खेचल्यानंतर आपली नॉट बसते.